नमस्कार अमरावती. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील जयस्तंभ चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजी करत सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि संवादाच्या माध्यमातून तोडगा काढावा अशी मागणी केली. तसेच आंदोलनाकडे दुर्लक्ष करू नये असेही यावेळी सांगण्यात आले. आंदोलनादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर टीका करत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले. जयस्तंभ चौक परिसरात काही काळ घोषणाबाजीमुळे आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते. आज देशात जे आमचे आदरणीय प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी जे अराखत माजून ठेवली आहे त्याच्या निषेधार्थ देशाचे जे आदरस्थान आपल्या देशाचे जे जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे सोनम वांगचुक साहेब यांचं, त्या आंदोलनामध्ये जे त्यांनी अतिरेक चालू केला, जे त्यांनी दडपशाही चालू केली, ते त्यांना एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाला जे अटक केली त्या अटकेच्या निषेधार्थ आम्ही अमरावती जिल्ह्याच्या वतीनं धरणे आंदोलन देत आहे. आणि कॉक्रोच पार्टीने जे आंदोलन उभारलं की देशातले सर्वोच्च परीक्षा असलेलं नीट, या नीटची परीक्षा जे भ्रष्टाचारानं ते करत आहेत, देशाचे प्राईम मिनिस्टर शिक्षण मंत्री त्यांनी जे दडपशाही चालू केली त्या दडपशाहीच्या निषेधार्थ अमरावती जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही हे धरणे आंदोलन करत आहे. देशातली अत्यंत महत्त्वाची परीक्षा नीट परीक्षा, जिथून उच्च शिक्षणाचा पुढं प्रवास सुरू होतो, तो पेपर फुटल्यानंतर देशात जो आक्रोश झाला विद्यार्थ्यांचा, त्याची दखल शासनानं घेतली नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी कॉक्रोचच्या नेतृत्वात जे आंदोलन केलं ते दडपण्याचा प्रयत्न केला. ते पाहून आपले देशातले सायंटिस्ट, शास्त्रज्ञ श्री सोनमजी वांगचुक यांनी जे उपोषण सुरू केलं होतं, त्या उपोषणातून त्यांना जे अटक करण्यात आली, दवाखान्याच्या नावानं ते अटक करण्यात आली, ते निषेधार्थ होती. त्यांना आपण पाठिंबा देण्याच्या दृष्टिकोनातून आज अमरावती शिवसेनेच्या वतीनं हे धरणे आंदोलन ठेवलेलं आहे. यात असंख्य लोकांनी आपला प्रतिसाद दिला, असंख्य संघटना या ठिकाणी सामील झाल्या, त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. वाईट गोष्टीचा निषेध झाला पाहिजे, ही अमरावतीची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला सगळ्यांनी दाद दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. दिल्ली येथे जे प्रकार घडलेला आहे, सोनम वांगचुक यांना संविधानिक मार्गाने न उचलता डायरेक्ट जबरदस्तीने उचलून घेऊन गेलेले आहेत. तिथं हजारो लाखो युवक हे आंदोलन करत आहे नीट पेपर परीक्षा संदर्भात. आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी गेल्या 20 दिवसापासून ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, SFI, संयुक्त विद्यार्थी संघटना, दीपक आणि त्याचसोबत सोनम वांगचुक सर यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू होतं. महात्मा गांधीच्या सत्य अहिंसा या मार्गावर आंदोलन सुरू असताना सुद्धा मोदी सरकारने सरळ सोनम वांगचुक यांचं कुठलीही मागणी मान्य न करता जबरदस्तीने उचलून नेलं. हे असंविधानिक आहे. यांच्या विरोधात आम्ही इथं आंदोलनाला बसलेलो आहेत. आम्ही संयुक्त महाविकास आघाडीतर्फे सर्व घटक पक्ष इथं आंदोलनाला बसलो आहेत. दिल्ली लाखाच्या वरी युवक हा आंदोलन करतो आहेत. आज या सरकारला जर जाग नाही आली आहे तर संसद आम्ही ताब्यात घेऊ असा आमचा विचार आहे. कारण की या देशामध्ये हुकुमशाही सुरू झालेली आहे. आज या देशातील युवक हा रस्त्यावर आलेला आहे आणि या जेएनजीनी जर हे सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असं आमचं म्हणणं आहे. आणि या केंद्र सरकार, राज्य सरकार यांचा आम्ही धिक्कार करू. हजारो लाखो युवकांची तिथं नाही का फार दयनीय अवस्था होत आहे, लाठीचार्ज होत आहे, गोटेमार होत आहे. हे पोलीस प्रशासन हे हुकुमशाही पद्धतीने वागत आहे. हे कुठल्या प्रकारची लोकशाही आहे याचा निषेधात आम्ही सर्व इथं बसलो आहेत आणि आम्ही 3-4 वाजेपर्यंत निषेध नोंदवू आहेत असं आमचं म्हणणं आहे. आमच्या मागण्या आहे की सोनम वांगचुकला सोडावं आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून धर्मेंद्र प्रधान यांनी नाही का राजीनामा द्यावा आणि सतत विवेक बुद्धीने राजीनामा देऊन सभागृहाच्या बाहेर पडावं. असं भारतामध्ये त्या प्रकारची जेएनजी तयार झालेली आहेत, परंतु मीडिया कुठल्याही प्रकारचं कव्हरेज देत नाही आहेत. जे काही छोटे मोठे मीडिया आहेत ते कव्हरेज देत आहेत. त्यामुळं हे देशापर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत हे लोन पसरत नसल्यामुळं भरपूर लोक जागृत नाही आहेत. परंतु आज लाखो युवक हा जागृत झालेला आहे. जेएनजीसारखं प्रकार, नेपाळसारखं प्रकरण या देशामध्ये होईल आणि होणार. कारण की युवक हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि हा दिवस आता जवळ आलेला आहे. इन्क्लाब जिंदाबाद. आम्ही शहीद भगतसिंगाच्या विचाराची माणसं आहोत. बाईट संजय गव्हाळे, नगरसेवक, शिवसेना उबाठा. बाईट प्रदीप बाजड, माजी नगरसेवक. बाईट कैलास चव्हाण, सिनेट सदस्य.
दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ अमरावतीत झालेल्या या निदर्शनांमुळे स्थानिक पातळीवरही या विषयाची चर्चा रंगली आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.